नमस्कार शेतकरी मित्रांनो, निंबाळकर ड्रॅगन फ्रूट फार्म अँड नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ड्रॅगन फ्रूटचे बुरशीनाशक सोबत चायना क्ले पावडर। असं M45 आणि 22 मिश्रण केलेलं आहे। 200 लिटरचा बॅलर आहे। M45 आणि 22 हे दोन पॅक आपण टाकलेले आहेत। हे आपण 25 किलो बसण्यासाठी 200 लिटर मधून मिश्रण कमी केलेलं आहे, असं बाजूला काढून ठेवलेलं आहे। चायना क्ले पावडर टाकल्यानंतर आपण हे पुन्हा याच्यामध्ये टाकणार आहे। बुरशीनाशक सोबत चायना क्ले पावडर अशा आपण बॅग घेऊन याच्यामध्ये टाकणार आहे। असं आपण 25 किलो चायना क्ले पावडर ह्या 200 लिटरच्या बॅलरमध्ये टाकलेले आहे। असं मिश्रण जे आहे ते असं पूर्णपणे हाताने मिक्स करायचं असं। याच्यामध्ये राहिलेले पाणी हे 4 बकेट काढून ठेवलेले पाणी तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये होता, जेणेकरून हे मिश्रण पूर्णपणे चांगल्या प्रकारे मिक्स होईल। हे पावडर जे आहे ते मिक्स व्हायला थोडासा किचकट आहे सुरुवातीला, त्यामुळे पाणी काढून घ्यायचं शेतकरी मित्रांनो असं, आणि नंतर त्याच्यामध्ये अशी पावडर टाकून त्याच्यावरती पाणी ओतायचं। तर हे होतं असं मिश्रण चायना क्ले पावडरचं, ज्याच्यामध्ये तुम्ही असं मिक्स करून मारू शकता। तर आता स्प्रे कसे घ्यायचे शेतकरी मित्रांनो हे मी दाखवत आहे। तर असं हे मिश्रण तयार केलं आहे ऑलरेडी आपण। असे पंप भरलेले आहेत, आपण असे 4-5 पंप आपण भरून घेतलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात डिपॉझिशन सिलिकॉन स्प्रेचं आणि फंगिसाईडचं कसं करायचं बागेवरती। तर असं खालीवर हात करून पूर्णपणे तुम्ही स्प्रे घेतला पाहिजे। याच्यामध्ये तुम्ही ऑक्टोबर हिट झाल्यानंतर नोव्हेंबर हिट असे पिरियड आहे, नोव्हेंबर डिसेंबरचा, त्यामुळे आता उन्हाळा चालू होते, पण त्याच्या अगोदरच थंडीमध्ये थोडंसं टेम्परेचर जास्त येतं ऑक्टोबर हिटमुळं। तर त्याच्यामध्ये अशी पिवळी जी बाजू आहे ती पश्चिमेकडील बाजू जी आहे सूर्यमावळती थोडीशी जास्त पिवळी झाली आहे, तुम्ही बघू शकता, आणि जी उगवतीची बाजू आहे पूर्वेकडील थोडीशी कमी पिवळी झालेली आहे। तर तुम्ही असा खालीवर हात करून असा पुढून पण बघा तुम्ही असं, अशी लोक येत आहेत स्प्रे घेत, तर असं स्प्रे घेतला पाहिजे, जेणेकरून तुमचं जे सिलिकॉन स्प्रे आहे, सिलिकॉन पावडरचा जो स्प्रे आहे त्याच्यासोबत आपण फंगिसाईड घेतोय, तर ते कटिंग केलेल्या फांद्या ज्या आहेत आणि जिथून आपण फळं गेलेली आहेत ह्या सीझनची, आणि तसेच आपण ज्या मॅच्युअर फांद्या ज्या काढलेल्या आहेत त्याचं जे पूर्ण जे कटिंग झालेलं आहे तिथं थोड्या थोड्या अशा जखमा होतात। त्या जखमा इथं बघू शकता, ह्या ज्या जखमा आहेत फळं काढलेल्या वगैरे, तर अशा ज्या जखमा आहेत तर असे बुरशीनाशक सिलिकॉन स्प्रेसोबत घेतल्याने त्याच्यावरती एक कवरिंग येतं, एक थर येतो, आणि त्याच्यामुळे हा स्प्रे आपला असा घेतला जातो, आणि तो खालीवरपर्यंत असं पूर्ण घेतल्यामुळं चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती कोटिंग आल्यानंतर आपला फायदा होतो। तर असा स्प्रे खालीवर करून तुम्ही शेतकरी मित्रांनो घेतला पाहिजे, जेणेकरून त्याच्यावरती कोटिंग येईल चांगल्या प्रकारचं, आणि येणाऱ्या सीझनमध्ये बुरशीचा तुम्हाला तुमच्या प्लॉटवरती जास्त प्रादुर्भाव दिसणार नाही। असं जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर स्प्रे केले, इकडं पलीकडे बघू शकता, पलीकडच्या लाईनला आपण ऑलरेडी स्प्रे केल्याची पांढरी लाईन झालेली आहे। तर असा जर तुम्ही स्प्रे केला शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला जास्त असे बुरशीचे आजार तुमच्या ड्रॅगन फ्रूट शेतीला येणार नाही, आणि त्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही। बरेच शेतकरी मित्र म्हणतात की आजार ड्रॅगन फ्रूटला जास्त यायला लागलेत, पण शेतकरी मित्रांनो तसं नाही आहे। तुमचे जर जी रोपं आहेत ती मॅच्युअर असतील, त्याचे स्टंप मॅच्युअर असतील, आणि तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं तरी आजार हे भरपूर कमी येतात। आपण हा एक स्प्रे घेतलेला आहे, तर याच्यानंतर आपण पुढच्या वर्षी, म्हणजे जेणेकरून आता हा 2025चा डिसेंबर चालू आहे, तर आपण आता फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्याच्यामध्ये डायरेक्ट स्प्रे घेणार आहे 2-3 महिन्याच्या फरकाने, जेणेकरून तुमच्या प्लॉटला त्रास होणार नाही आणि व्यवस्थित नियोजनबद्ध प्लॉट राहील। त्याच्यामध्ये पाण्याचे नियोजनसुद्धा तुम्ही तेवढ्याच नियंत्रणाने तुम्ही ठेवलं पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, असे आजार ड्रॅगन फ्रूटमध्ये कमी आणण्यासाठी असे काहीतरी थोडंसं अभ्यास करूनच तुम्ही ड्रॅगन फ्रूट शेती करा। जास्त खर्च करत बसू नका शेतकरी मित्रांनो। जर तुम्ही जास्त खर्च केला तर थोडासा
दर लोकांना कमी जाणवत आहे. तुम्ही पैसे वाचवणे हेच तुमचे उत्पन्न काढल्यासारखे आहे शेतकरी मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही असे नियोजनबद्ध स्प्रे घ्या आणि तुमचं जे येणारं उत्पन्न आहे त्याच्यामधून फायदा घ्या. तर ह्याला आपण आता कसे कटिंग घ्यायचे, कसे कटिंग घेतल्यानंतरच आपण ह्याच्यावरती स्प्रे घेतो हे मी तुम्हाला दाखवतो. इथं तुम्ही बघू शकता असं आपण कटिंग घेतलेलं आहे. इथं खाली पडलेलं आहे आपलं ऑलरेडी. आणि आपण आता चायना क्ले स्प्रे कसा मारायचा ते पण दाखवत आहे. त्याच्यामध्ये खालची बाजू अशी आपण पूर्ण कट केले का तर ज्या फांद्या आपल्या जमिनीला टेकत आहेत त्या आपण कमी केलेल्या आहेत. तसेच ह्यातल्या आपल्या 2 प्रकारच्या फांद्या आपण काढल्या. इथं बघू शकता हा तुम्ही बुरशी आलेली फांदी आहे. तर ही बुरशी आलेली जी फांदी आहे ही ऑलरेडी बुरशी आलेली होती, त्याच्यावर आपण स्प्रे घेतलेला आहे. ही बुरशी सुकलेली आहे जागेवर, परंतु याच्या स्टेम्समध्ये ऑलरेडी जे इन्फेक्शन असतं, मी प्रत्येक वेळा सांगतो की बाबा रोपं घेताना त्या स्टेम्समध्ये इन्फेक्शन नसलं पाहिजे बुरशीचं. तर ह्याचं हेच कारण आहे की हे जे बुरशीनाशक मारल्यानंतर जे थांबतंच ते इन्फेक्शन, ते ऑलरेडी ह्याच्या पेशींमध्ये तसंच राहतं आणि ते नंतर आपल्याला प्रॉब्लेम देतं. त्यासाठी आपण ह्या अशा ज्या फांद्या होत्या ना सगळ्या बुरश्या आलेल्या आणि ज्या ऑलरेडी फळ तुटून गेलेल्या होत्या फांद्या, आणि त्याचं आपण रोपांच्या बुकिंगसाठी रोपं बनवण्यासाठी ज्या काढल्या त्या आपण अशा पूर्ण मॅच्युअर फांद्या काढल्या आणि बाकीच्या ज्या कवळ्या फांद्या आहेत त्या आपण अशाच पडून दिलेल्या आहेत खाली. इथं पाहू शकता तुम्ही. तर ह्या आपण गोळा करून त्याचं विल्हेवाट लावतो आपण, जाळून टाकतो कुट्टी करून. तर याच्यामध्ये तुम्ही आता 2 प्रकारच्या फांद्या कटिंग करायच्या आहेत. एक तर तुमचं बुरशी आलेल्या ज्या ऑलरेडी आता मी जस्ट दाखवली त्या फांद्या अशा काढायच्या आहेत. दुसरं म्हणजे तुमचे ऑक्टोबर हिटमध्ये ज्या पिवळ्या झालेल्या आहेत फांद्या ऑलरेडी, त्या पण फांद्या याच्यामध्ये निघणार आहेत. आणि तिसरी गोष्ट तुमची ज्या फांद्यांचे आपण रोपं बनवायसाठी कटिंग केलेलं आहे, ज्या फांद्या म्हणजे ऑलरेडी फळं येऊन गेलेले आहेत, निबार झालेले आहेत आणि त्याचे पूर्ण जे काटे होते, पूर्ण जे डोळे होते त्याच्यानं ऑलरेडी तुम्हाला फळं भेटलेले आहेत, त्या मॅच्युअर फांद्याचं आपण फक्त रोपांच्या कटिंगसाठी काढलेले आहेत. बाकीच्या कवळ्या फांद्या इथंच खाली पडलेल्या आहेत, इथं बघू शकता तुम्ही. तर 3 प्रकारच्या फांद्या काढायच्या आहेत. एक तर तुमच्या ज्या कवळ्या फांद्या आहेत त्या ठेवायच्या चांगल्यावरती, जेणेकरून त्याला फळं लागतील. ज्या फांद्यांना बुरशी आलेली पहिली फांदी म्हणजे कोणती, जी पहिली बुरशी आलेली फांदी ती काढायची आहे. दुसरी म्हणजे तुमचं ज्या ऑक्टोबर हिटमुळं सनबर्निंग झालेलं आहे, पिवळ्या झाल्या त्या काढायच्या आहेत, का तर त्याला पाणी लागल्यानंतर पावसाळ्यात त्या प्रॉब्लेम देतात. आणि तिसरं म्हणजे तुमच्या ज्या रोपांना तुम्ही फांद्या काढणार त्या फक्त शेतकरी मित्रांनो कृपा करून तुम्ही मॅच्युअर फांद्याच काढून त्याचीच रोपं बनवून दुसऱ्या आपल्या शेतकरी मित्रांना द्या, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. तर अशा 3 प्रकारच्या फांद्या काढून तुम्ही शेतकरी मित्रांना देऊन त्याच्यावरतीच तुम्ही चायना क्लेचा असा स्प्रे घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो असं आपण इथं बघू शकता, आपण ऑलरेडी चायना क्ले स्प्रे घ्यायचं आहे, पलीकडे घ्यायचं असं स्प्रे चालू आहे. आणि आपण अशा ऑलरेडी कटिंग केलेल्या ज्या बुरश्या आलेल्या नसलेल्या फांद्या होत्या त्या पण कुठं कुठं विरवून काढलेल्या आहेत, रोपांसाठी पण काढलेल्या आहेत. आणि असं वरून पलीकडून आपण स्प्रे आता असं घ्यायचं चालू आहे. तर हे ऑलरेडी स्प्रे घेतलेला आहे आणि हे असं आपण स्प्रे कसा घ्यायचा हे पण आपण दाखवलेलं आहे. तर अशाच माझ्या माहिती व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे आपले कोणी शेतकरी मित्र बंधू आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.